श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्र हो. आपण सगळेच स्वामींची प्रार्थना करतो, स्वामींचा जप करतो, स्वामींची ध्यानधारणा करतो. कधी डोळ्यात अश्रू असतात, कधी मनात प्रश्न असतो आणि एकच विचार सतत येतो, स्वामी माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचते का हो? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो ना. का तर कधी कधी स्वामी खूप परीक्षा घेतात. म्हणून या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. कधी कधी स्वामी खूप परीक्षा बघतात आपल्या भक्ताची, का तर त्यांना आपल्या भक्ताला अगदी चांगल्या मार्गावरती न्यायचं असतं आणि त्याचे सगळे प्रश्न कायमचे सोडवायचे असतात. म्हणून स्वामी आपल्या भक्ताची कधी कधी खूप कठीण परीक्षा बघतात. म्हणून अशा वेळी मनात विचार येतो, स्वामी मी खूप प्रार्थना करतो, खूप भक्ती करतो, ती तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही हो, असा प्रश्न मनात येतो ना. म्हणूनच आपली प्रार्थना आणि आपली भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते याची आपण आज 10 लक्षणे जाणून घेणार आहोत. त्यातील पहिलं लक्षण म्हणजे आपल्या मनाला खोल अशी शांतता मिळते. जेव्हा तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोचलेली असते ना, तेव्हा परिस्थिती बदलत नाही, पण मनाला मात्र शांती मिळते. तुमच्या अडचणी काही संपलेल्या नसतात, परंतु मनाला मात्र एक प्रकारची शांतता मिळते. प्रश्न तसाच असतो, अडचणी तशाच असतात, पण भीती नाहीशी होते. ती शांतता म्हणजे स्वामींच्या उपस्थितीची पहिली खूण आहे. दुसरं लक्षण म्हणजे आपला विश्वास आपोआप वाढतो. कोणीही आपल्याला समजवत नाही, तरीही आपलं मन म्हणतं स्वामी काहीतरी चांगलंच करतील. आणि हा विश्वास कृत्रिम नसतो, तर तो आपल्या हृदयातून असतो. का तर आपली स्वामींच्यापर्यंत प्रार्थना पोहोचलेली असते आणि स्वामी आपल्या अंतःकरणाशी जोडलेले असतात. तिसरं लक्षण म्हणजे नामस्मरणाची लागलेली ओढ. स्वामींचं नाव आपल्या वारंवार ओठावर येतं, मग ते काम करताना असो, चालताना असो, अगदी झोपताना देखील असो. ही ओढ म्हणजे स्वामींचे आंतरिक बोलवणं असतं. म्हणून आपल्या मनात, आपल्या हृदयात सतत स्वामींचं नाव असतं, का तर आपली प्रार्थना स्वामींच्यापर्यंत पोहोचलेली असते. चौथं लक्षण म्हणजे योग्य वेळी योग्य माणूस भेटतो. आपल्याला एखादी अडचण आली असताना ती अडचण आता सुटते की नाही असं वाटत असतं, परंतु अशा वेळी अचानक एखादा माणूस भेटतो आणि एक वाक्य बोलतो, आपल्याला मदत करतो आणि आपलं मन अगदी हलकं होतं. म्हणून आपण म्हणतो ना, अगदी देवासारखं धावून आलात. म्हणूनच लक्षात ठेवा, स्वामी स्वतः येत नाहीत, ते माणसाच्या रूपात मदत पाठवतात. पाचवं लक्षण म्हणजे संकटात धैर्य मिळते. कितीही संकट आली, कितीही अडचण आली, अश्रू येतात, पण मन मात्र तुटत नाही. कारण आतून एक आवाज येत असतो, काळजी करू नकोस, मी आहे. आणि हा आवाज म्हणजे आपल्या स्वामींचा असतो आणि हेच आपल्या स्वामींचं बळ असतं. सहावं लक्षण म्हणजे स्वप्नात किंवा संकेतांमध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतात. कधी कधी स्वामी स्वप्नात येऊन दर्शन देतात, कधी एखाद्या फोटोमध्ये, कधी एखाद्या वाक्यांमध्ये आपल्याला स्वामी संकेत देत असतात. पण हे संकेत समजण्यासाठी आपलं मन मात्र शांत असावं लागतं आणि हे संकेत समजून घ्यावे लागतात, कारण आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत असते. म्हणून स्वामी आपल्याला संकेत देत असतात. सातवं लक्षण म्हणजे आपल्या मनातील नकारात्मकता कमी होते. आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर हळूहळू कमी होतो. तुम्ही वेगळे होत नाहीत, तुमच्यात बदल होत नाही, पण तुम्ही आतून शुद्ध होत जाता. ही तुमच्यात महत्त्वाची बदल होत असतो, कारण तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि स्वामी तुम्हाला अंतःकरणातून जोडलेले असतात. आठवं लक्षण म्हणजे एखादं काम आपलं वर्षानुवर्षे अगदी अडकलेलं असतं, अशी कामे अचानक मार्गी लागतात.
तो चमत्कार एका रात्री होत नाही, पण योग्य दिशा मिळते, योग्य निर्णय आपल्याला घ्यायची बुद्धी सुचते आणि आपला मार्ग खुला होतो. म्हणूनच आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत असते, हे लक्षात घ्यायचं. लक्षण 9 म्हणजे सेवा आणि करुणा वाढते. इतर वेळी आपण इतरांच्या दुःखाकडे कानाडोळा करत असतो, परंतु जेव्हा आपली प्रार्थना स्वामींच्यापर्यंत पोहोचते तेव्हा स्वामी आपल्याला जोडले जातात. त्यामुळे आपल्याला इतरांचं दुःख आपल्याला जाणवायला लागतं, मदत करावीशी वाटते, कारण स्वामीच आपल्या भक्तांकडून हे काम करून घेत असतात. शेवटचं आणि 10वं लक्षण म्हणजे स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत, ही ठाम भावना आपल्या हृदयात घट्ट अशी रुतली जाते. याला कोणताही पुरावा नसतो, पण भाबडं मन याच्यावर मात्र ठाम असतं की स्वामी मला कधीच सोडणार नाहीत. ही खात्री मिळाली की मग जीवनच बदलतं. मित्रहो, स्वामी कधीही ऐकत नसतात असं होत नाही. ते कधी ते आपली श्रद्धा वाढवतात, कधी संयम तर कधी समर्पण. उशीर म्हणजे नकार नाही, हे स्वामींचं वाक्य आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.